आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी। नमस्कार, आपण पाहत आहात एव्हीडी न्यूज मराठी आणि आज आपण घेऊन आलो आहोत अंबरनाथ शहरातील सांस्कृतिक जल्लोषाची खास बातमी। अंबरनाथच्या रोटरी क्लब हॉलमध्ये नुकताच संपन्न झाला 10वा श्रावण उत्सव। शेकडो महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम एक उत्सवच नव्हे तर अंबरनाथच्या सांस्कृतिक परंपरेचा जिवंत पुरावा ठरला। या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक सुभाष साळुंखे व सुवर्णा साळुंखे संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा यांनी केले होते। महिलांसाठी त्यांच्या कलेला, त्यांच्या उत्साहाला आणि त्यांच्या हक्कांना वाव मिळावा या उद्देशाने गेल्या 10 वर्षापासून हा उत्सव साजरा होत आहे। कार्यक्रमाची सुरुवात झाली ती पारंपरिक मंगळागौर सादरीकरणाने। महिलांनी टाळ्या, झिम्मा, फुगडी अशा खेळांमधून श्रावणातील आनंद व्यक्त केला। वातावरणात हशा, गाणी आणि जल्लोष यांचा उत्साह उसळला। यानंतर रंगमंचावर रंगली विविध उपक्रमाची मेजवानी। मनोरंजनातून प्रबोधन देणारे खेळ, प्रश्नमंजुषा, लकी ड्रॉ यामुळे महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता। विशेष म्हणजे प्रथम आलेल्या 50 महिलांना नेल आर्ट या आकर्षक उपक्रमाचा लाभ मिळाला। महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभागातील नामांकित डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला। त्यात डॉक्टर पल्लवी शिंदे, डॉक्टर वृषाली भारंबे, डॉक्टर कादंबरी गंधे, डॉक्टर पूजा गणेश कदम यांचा समावेश होता। त्याचबरोबर योग प्रशिक्षक सायली आपटे हिलाही गौरवण्यात आलं। यावेळी काही विशेष सन्मान देखील देण्यात आले। उत्कृष्ट सासूसून पुरस्कार जिंकले शोभना दातार व सुषमा दातार यांनी, तसेच अश्विनी सावंत व अर्चना सावंत यांनी मायलेकी सन्मान मिळवला। श्रावणी पलंगे व कल्पना पलंगे यांनी मानाची पैठणी या स्पर्धेत नलिनी सावंत, कविता प्रकाश पाटील, बीना कदम, आशा गायकवाड, नमिता वजीरकर ह्या विजेत्या ठरल्या। तर मिक्सर विजेती मुळे आणि कुकर विजेती अनिता दळवी यांचा विशेष सन्मान झाला। इतकंच नव्हे तर तब्बल 20 महिलांनी लकी ड्रॉ मधून बक्षिसे जिंकली। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या मराठी अभिनेत्री सोनाली तांबे। त्याचबरोबर जिजाऊ पुरस्कार विजेत्या व्याख्यात्या करुणा बांगर गुगे यांनी मराठी सण उत्सव आणि आजची स्त्री या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करून उपस्थित महिलांची मन जिंकली। नमस्कार सगळ्यांना जे कोणी पाहताय। मला इथे मी आता आहे अंबरनाथमध्ये आणि इथे खूप श्रावण उत्सव 2025 असा खूप उत्तम असा कार्यक्रम मी अटेंड करते आहे। मला सुवर्णा साळुंखे मॅम एकदा कार्यक्रमात भेटलेल्या आणि त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि मला खूप छान वाटतंय। खूप वेगवेगळे प्रकार ज्या पद्धतीने इथल्या महिला ज्या पद्धतीने ते पहिल्यांदा आम्ही ऐकलं एक ग्रुप पहिल्यांदा परफॉर्म करतोय, खूप छान पद्धतीने करतात आणि असं अजिबात वाटलं नाही की ते महिला आहेत, त्या अगदी नवीन यंग मुली असल्यासारख्या परफॉर्म करतात आणि मजा येते मला, मी खूप एन्जॉय करते। या कार्यक्रमाला मान्यवरांचीही मोठी उपस्थिती लाभली। शिवसेना जिल्हा संघटिका छायाताई वाघमारे, उपजिल्हा संघटिका मीनाताई वाडेकर, नगरसेविका अपर्णा भुईर, रेखा करंजुले, मंगला घोणे, पूनमताई वारिंगे तसेच महिला पदाधिकारी अनिता लोटे, सुषमा रसाळ, रुपाली पाटील, डॉक्टर पद्मा देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन या अभियानाची माहितीही महिलांपर्यंत पोहोचवण्यात आली। संवाद फाउंडेशन आणि शिवसेनेतर्फे मंगळागौरीचा श्रावण उत्सव हा कार्यक्रम हे 11वं वर्ष आहे। 10 वर्ष पूर्ण झाले त्या कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम खास या विभागाचे नगरसेवक सुभाषजी साळुंखे आणि संवाद फाउंडेशन यांच्यामार्फत आम्ही करत आलेलो आहोत। महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांचे सुप्त गुण बाहेर पडण्यासाठी आणि 4 भिंतीतून बाहेर येऊन त्यांनी विचारांची देवाणघेवाण करावी यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्यामुळे बरेचसे ग्रुप अंबरनाथ पूर्व या ठिकाणी तयार झालेले आहेत। का तर संवाद फाउंडेशनचा कार्यक्रम कधी येतो हे ते वाट बघत असतात वर्षभर आणि त्याचबरोबर इथे ज्या आपल्या
समाजातील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या, मग ते डॉक्टर क्षेत्रात असू दे, कौटुंबिक सासूसून पुरस्कार असू देत, मायलेकी पुरस्कार असू देत, अशा आम्ही जे समाजात फिरत असताना आम्ही जे ऑब्झर्व केलं, जे पाहिलं आहे, त्याच्यातून असे एक एक हिरे आम्ही इथे आणून त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि तो सत्कार करत असताना त्यांना पण एका त्यांच्या कामाची पोचपावती मिळते. हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. अखेरीस उपस्थित सर्व महिलांना वाण भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा साळुंखे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन मानसी साळुंखे यांनी केले. महिलांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानत आनंद, उत्साह आणि बक्षिसांचा जल्लोष घेत कार्यक्रम संस्मरणीय ठरवला. सुनेचं रक्षण हे शिवसेनेचं वचन हे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियान या ठिकाणी चालवलेलं आहे, या अभियान महिलांच्या समोर आणणं आणि त्याचबरोबर श्रावण उत्सव गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने ठेवत असताना प्रबोधनातून मनोरंजनातून प्रबोधन ही संकल्पना श्रावण उत्सवच्या माध्यमातून आम्ही अंबरनाथमध्ये आणली. आणि त्यामध्ये मंगळागौरीचे विविध खेळ असतील, मार्गदर्शन असेल, व्यवसाय मार्गदर्शन असेल, सेल्फ डिफेन्स हे मार्गदर्शन असेल किंवा कृती असेल, असे अनेक विविध कार्यक्रम समाजोपयोगी आणि महिलांना आरोग्यदृष्ट्यानं उपयोगी पडणारे, माहिती देणारे असे उपक्रमसुद्धा ह्या माध्यमातून राबवत असतो. श्रावणातील हा सांस्कृतिक जल्लोष केवळ महिलांच्या आनंदाचा नव्हता, तर त्यांच्या कलेचा, कर्तृत्वाचा आणि समाजातील महत्त्वाच्या भूमिकेचा एक भव्य उत्सव ठरला. अशा उपक्रमातून समाजातील स्त्री शक्ती अधिक सबल होत असल्याचे चित्र अंबरनाथमध्ये दिसून आले. आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी. आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा. संपादक रेश्माताई दुधाने. 9765529008 आणि 9370508280.